आवाज येतो का रे? चला, टाईप क्रमांक कितीपर्यंत आलतो रे? काल टाईप क्रमांक आपण किती बघितले? 4 बघितले. आपलं प्रकरण चालू आहे लसावी मसावी. चला, आवाज येतोय ना रे? टाईप क्रमांक आपलं चालू आहे, लक्षात ठेवा. 4 पर्यंत झाले. टाईप 1, 2, 3 आणि 4 पर्यंत झाले. आज बघायचं टाईप क्रमांक 5. प्रकरण चालू आहे आपलं लसावी मसावी. चला जाऊया. प्रकरण चालू आहे लसावी मसावी. टाईप क्रमांक 5, 5 मधला पहिला क्वेश्चन. दोन संख्यांचा मसावी लसावी. लसावी कशा पद्धतीनं काढायचा, मसावी कशा पद्धतीनं काढायचा, हे डिटेल आपण बेसिक मध्ये सगळं अपूर्णांकाचा असू द्या किंवा दशांश अपूर्णांकाचा असू द्या किंवा तुमच्या घातांकी संख्येचा असू द्या, लसावी कशा पद्धतीनं काढायचा, मसावी कशा पद्धतीनं काढायचा, हे आपण पूर्ण डिटेल्स मध्ये लक्षात बेसिक बघितलेलं आहे. चला, टाईप क्रमांक 5 पहिला प्रश्न आहे. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 आणि 192 आहे. म्हणजे मसावी 16 आहे आणि लसावी 192 आहे. तर त्यापैकी एक संख्या जर 64 असेल तर दुसरी संख्या कोणती म्हटली? काय गोष्ट लक्षात ठेवायचं माहिती का? पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर मसावी गुणाकारामध्ये लसावी. मसावी गुणाकारामध्ये लसावी लक्षात ठेवायचं. ज्या वेळेस तुम्हाला ह्यामधलं काही विचारू द्या, ह्यामधलं लसावी काढायचं असू द्या, तो विचारू द्या, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय करतील? पहिली संख्या देतील, मसावी देतील, लसावी देतील, दुसरी संख्या विचारतील. तुम्हाला दुसरी संख्या देतील, मसावी देतील, लसावी देतील, पहिली संख्या विचारू दे ना, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला लसावी काढायचं असू द्या, मसावी काढायचं असू द्या, दुसरी संख्या काढायची असू द्या, पहिली संख्या काढायची, चार पैकी कोणतंही कोणती व्हॅल्यू, कोणाची व्हॅल्यू काढायची असू द्या, तुम्ही काय करायचं? पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या, दोन संख्येचा गुणाकार जरी दिला तरी पण आपण पहिली संख्या लिहिली का आणि सेपरेट दुसरी संख्या लिहिली का आणि दोघांचा गुणाकार करून लिहिला का, काही फरक पडणार नाही राजाओ. याचा अर्थ पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर मसावी गुणाकारामध्ये लसावी. बघा, इथं दिलंय मसावी आणि लसावी अनुक्रमे तुमचं किती आहे? 16 आणि 192 आहे. पहिली संख्या 64 आहे. पहिली संख्या जर तुमची 64 असेल तर दुसरी संख्या 1 मानली बरोबर. मसावी आपला 16 आहे आणि लसावी किती तुमचा 192 आहे. आपल्याला भाग द्यायचा, भाग द्या इथं डायरेक्टली तुम्ही. भागाकाराची संख्या गुणाकाराला, गुणाकाराची संख्या भागाकाराला करत बसायचं नाही, कार्य करायचं नाही. 64 गुणाकारामध्ये x बरोबर 16 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 192 आलं. हिकल्या संख्येनं तिकल्या संख्येला, तिकल्या संख्येने हिकल्या संख्येला भागलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मध्ये आहे तुमचं बरोबर चिन्ह. मग भाग द्या. 16 एके 16, 16 चोक किती आलं तुमचं? 64. 4 इन चोक आलं तुमचं 16 राजा. 19 मधून 16 गेले, राहिले 3, 4 8 32 आलं. एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला? 48. एक्स ची किंमत भेटली 48. एक्स काय म्हणले आपण? दुसरी संख्या म्हणले, दुसरी संख्या आली 48. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. त्यामुळं एक्झाम मध्ये जर तुम्हाला पहिली संख्या दिली, दुसरी संख्या दिली, मसावी दिली, लसावी विचारला असेल, तुम्ही हीच मेथड वापरायची तुम्हाला. किंवा तुम्हाला पहिली संख्या दिली, दुसरी संख्या विचारली पण लसावी दिलाय, मसावी दिलाय, तुम्ही हीच मेथड वापरायची. लक्षात ठेवायचं, पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर मसावी गुणाकारामध्ये काय असतो? लसावी. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो, एवढा असतो. याचा अर्थ इथं मध्यभागी चिन्ह कुठलं तुमचं? बरोबर बरोबर आहे. चला, क्लिअर झालं. नेक्स्ट क्वेश्चन. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर त्यापैकी एक संख्या 105 असेल तर दुसरी संख्या कोणती विचारली? मसावी आणि लसावी दिलाय, मसावी दिलाय तुमचा 15, 15 गुणाकारामध्ये 420 लसावी. मसावी गुणाकारामध्ये लसावी बरोबर पहिली संख्या 105 आहे, गुणाकारामध्ये दुसरी संख्या असते. म्हणजे दोन संख्येचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो तुमचा. भाग द्या, तुमचं उत्तर मिळून जाईल, दुसरी संख्या मिळून जाईल तुम्हाला. 15 एके 15, 15 सत्ता आलं 105 राजा. 7 एके 7, 7 सक्कून 42 आलं, वरचा शून्य तसा असलेला. 60 बरोबर काय आलं तुमचं? एक्स. एक्स आपण काय मानले? दुसरी संख्या मानलेली आहे. दुसरी संख्या जी आली ती दुसरी संख्या किती आली तुमची? 60 आली. ऑप्शन क्रमांक 3. चला, ऑप्शन क्रमांक 3 क्लिअर होतंय ना?
जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 3. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 7 व 280 आहे. त्यापैकी एक संख्या जर 35 असल्यास दुसरी संख्या काय विचारली तुम्हाला. आपल्याला माहिती आहे मसावी दिला, लसावी दिला, पहिली संख्या दिली, दुसरी संख्या विचारली. लसावी गुणाकारामध्ये मसावी बरोबर पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या असते. आपल्याला मसावी दिलाय 7, 7 गुणाकारामध्ये लसावी 280 बरोबर पहिली संख्या 35 आहे, गुणाकारामध्ये काय करायचं तुम्हाला दुसरी संख्या x मानूया. भाग द्या, तुमचं उत्तर निघून जाईल. 7 ने भाग जातो, 7 1 7, 7 5 किती आलं तुमचं 35. 5 1 5, 5 5 आले तुमचे 25. 28 मधून 25 गेले, राहिले तुमचे 3. 30 तयार झाले, 5 सक्का आलं 30. डाव्या बाजूला राहिले 56, उजव्या बाजूला राहिले x. x ची किंमत जी मिळाली, x ची किंमत किती मिळाली 56 मिळाली. आपण x काय म्हणले दुसरी संख्या जी आली ती किती आली 56. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर. समजते ना. चला पुढचा क्वेश्चन क्रमांक 4. क्लिअर का रे बाबा. चला टाईप क्रमांक मला सांगा. 5 क्लिअर का. 5 मधले 3च गणित घेतले. 3 गणितावरती कन्सेप्ट क्लिअर करा. जास्त गणित घेतले लक्षात ठेवा, तेवढा वेळ जास्त जाणार. आपल्याला फक्त कन्सेप्ट समजण्याशी मतलब आहे. कारण जास्त गणित घेतली आपल्याला सिलेबस उरकायचा. लक्षात ठेवा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे, ती पण व्यवस्थित झाला पाहिजे. सिलेबस कंप्लीट करायचा याचा अर्थ फक्त पटपट घेणे असं नाही. लक्षात त्याला व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर होऊन आपण पुढे गेलो पाहिजे, जेणेकरून आपल्याला टीईटी पेपर क्रमांक 1 असो किंवा 2 असो आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळाले पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल, मसावी दिला जाईल, लसावी दिला जाईल आणि त्यामध्ये पहिली संख्या किंवा दुसरी संख्या दिली जाईल आणि त्यापैकी कुठली तरी एक संख्या देऊन एखादी संख्या विचारली जाईल, त्यावेळेस कधीही लक्षात ठेवायचं पहिली संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर ह्या दोन संख्येचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकारा एवढा असतो. त्यामुळे बरोबर काय करायचं मसावी गुणाकारामध्ये काय करायचं लसावी करायचं. क्लिअर मित्रांनो. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 1 टाईप क्रमांक 6. बघा टाईप क्रमांक 6 काय. दोन संख्येचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावी 23 आहे. तर त्या दोन संख्येचा लसावी किती विचारले तुम्हाला. दोन संख्येचा गुणाकार दिला काय आणि दोन संख्या शेपरे दिल्या काय, काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा. याचा अर्थ हिथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय लसावी काढायचंय. लसावी काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. लसावी काढण्यासाठी वरती लिहावं लागेल दोन संख्यांचा गुणाकार. वरती लिहायचा दोन संख्यांचा गुणाकार आणि छेदामध्ये लिहायचं मसावी. ज्यावेळेस तुम्ही दोन संख्यांच्या गुणाकाराला मसावीनं भागचाल त्यावेळेस तुम्हाला काय निघून जाईल लसावी निघून जाईल. आणि मसावी जर काढायचं असेल तर मसावी काढण्यासाठी काय लक्षात ठेवायचं दोन संख्येचा गुणाकार दोन संख्यांच्या गुणाकाराला भागायचं कशानं लसावीनं भागा, तुम्हाला मसावी मिळून जाईल. म्हणजे एक्झाम मध्ये ज्यावेळेस तुम्हाला दोन संख्येचा गुणाकार दिला जाईल आणि लसावी दिला जाईल आणि मसावी विचारला जाईल त्यावेळेस मसावी काढण्यासाठी वरती लिहायचा दोन संख्येच्या गुणाकाराला लसावीनं भागलं की मसावी निघेल आणि दोन संख्येच्या गुणाकाराला मसावीनं भागलं की काय निघेल तुमचा लसावी निघून जाईल. राजा मग प्रश्न काय विचारला आपल्याला. प्रश्न विचारलेला आहे दोन संख्येचा गुणाकार 3174 असून त्यांचा मसावी 23 आहे तर लसावी किती. लसावी म्हणजे आपल्याला काढायचं एलसीएम काढण्यासाठी गुणाकार वरल्या 3100 किती आला तुमचा 74 भागेला किती करायचंय तुम्हाला 23 करायचं. राजा मग भाग द्या 23 मूळ संख्या 23 ला कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही. 23 एके तुमचं आलं 23. राजा 31 मधून 23 गेले तुमचे 8 राहिले. 23 चोक केलं तर 4 त्रिक 12 आलं तुमचं बरोबर. 4 त्रिक 12 आलं 4 2 8 जास्त होते 3 करूया 3 त्रिक 9 आलं 3 2 6 69 किती आलं तुमचं 69 भाग बसला तो 3 चा भाग बसला. राजा बरोबर का 3 चा भाग बसला याचा अर्थ इथं 3 आहे इथं 3 आहे तुमचं. हे दोन तर ऑप्शन तुमचे कट झाले. 87 मधून 69 घालवा तुमचे 87 मधून 69 गेले वरचे 1 म्हणजे झाला 70 80 वरचे 17 17 किती आलं तुमचं 18 आलं. राजा मग तयार झाले 184. 23 ला कितीनं गुणावं लक्षात ठेवा 8 ने गुणावं
8 ने गुणलं 8 त्रिक आले 24 तुमचे 8 दोन्ही 16 16 आणि 2 किती आले तुमचे 8 दोन्ही किती आले 16 16 आणि 2 किती आले तुमचे 18 184 आले. याचा अर्थ भाग बसला 8 सराच्या 138. एलसीएम जो मिळाला तो एलसीएम किती मिळाला 138 मिळाला आहे का ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का ऑप्शन क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 टाईप क्रमांक 6 मधला प्रश्न क्रमांक 2. दोन संख्यांचा गुणाकार 3456 असून त्यांचा मसावी 24 आहे तर त्या संख्येचा लसावी किती विचारले तुम्हाला. 24 3456 आहे का हा बरोबर व्हॅल्यू आहे. बघा तुम्हाला लसावी काढायचे. लसावी काढण्यासाठी सांगितले ज्या वेळेस तुम्हाला दोन संख्येचा गुणाकार दिला जाईल आणि मसावी दिला जाईल त्यावेळेस तुम्ही दोन संख्येच्या गुणाकाराला 3456 ला भागायचं किती ना आपल्याला मसावीनं भागायचं. भाग द्या डायरेक्ट भाग जात असेल तर डायरेक्ट भाग द्या 24 एके 24 आलं तुमचं बरोबर का. राहिले किती रे तुमचे राहिले तुमचे 10 कारण 34 मधून 24 गेले राहिले 10 24 चोक किती आलं तुमचं 96 कारण 24 5 120 होईल राजा 24 चोक किती आलं तुमचं 96 आलं. राहिले किती तुमचे 9 राहिले 105 मधून तुमचे 96 वरचे 4 वरचे 5 96 राहिले आणि 24 चोक किती आलं 96. आपल्याला लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला 144 आहे का ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. चला क्लिअर का. त्यामुळे दोन संख्येचा गुणाकार दिला असता मसावी दिला असेल तर लसावी कशा पद्धतीने काढायचा तर लसावी काढायचा गुणाकाराला भागायचं मसावीनं आणि जर तुम्हाला मसावी विचारला असेल तर गुणाकाराला भागायचं लसावीनं. तुमचं उत्तर निघून जाईल काही प्रॉब्लेम नाहीये. घ्या पुढचा मसावी काढूया. चला दोन संख्येचा गुणाकार 5070 असून त्यांचा लसावी 390 आहे तर त्या दोन संख्येचा मसावी किती विचारते. मसावी काढण्यासाठी मी सांगितलंय जर मसावी काढायचं असेल तर दोन संख्येचा गुणाकार 5070 वरती लिहा छेदामध्ये लसावी लसावीनं भाग द्या किती आलं तुमचं 390 आलं. 0 कॅन्सल झालं तुमच्या 0 कॅन्सल झालं. कितीनं भाग जाईल तुमचा इथं 7 7 5 आले 12 9 9 12 3 न भाग जाईल तुमचा 3 1 3 3 त्रिक 9 आलं 3 1 3 राहिले तुमचे 2 3 संग 18 राहिले तुमचे 2 3 9 27 13 1 13 राहिले किती तुमचे 3 13 त्रिक आलं तुमचं 39. आपल्याला मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला तुमचा 13. मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा 13 आहे का ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का. मसावी काढायचं असेल तर दोन संख्येच्या गुणाकाराला लसावीनं भागल्यानंतर आपल्याला काय निघून जातो मसावी निघून जातो. चला क्लिअर कर इथपर्यंत क्लिअर का. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. दोन संख्येचा गुणाकार 6300 असून त्यांचा मसावी 15 आहे तर त्या संख्येचा लसावी किती विचारले तुम्हाला. लसावी काढायचे लसावी काढायचं म्हणजे तुम्हाला एलसीएम काढायचं आहे. एलसीएम काढण्यासाठी जर तुम्हाला दोन संख्येचा गुणाकार दिला असेल तर वर लिहायचा अंशस्थानी 3000 किती 6000 किती तुमचं 300. लसावी काढण्यासाठी गुणाकाराला भागायचा असतो मसावी मसावी आहे तुमचा 15 राजा 15 भाग द्या तुमचं उत्तर निघून जाईल. 15 1 15 15 2 30 15 चोक किती आलं तुमचं 60 राजा 63 मधून 60 गेले राहिले तुमचे 3 15 1 15 15 2 आलं 30 वरचा 0 420. लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला 420 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4.
चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5वा, दोन संख्येचा गुणाकार 6480 असून त्यांचा मसावी 18 आहे, तर त्या संख्येचा लसावी किती विचारले तुम्हाला. दोन संख्येचा गुणाकार दिलेला आहे, मसावी दिलाय, लसावी विचारले, लसावी काढायचा आहे. लसावी काढण्यासाठी वरती लिहायचा दोन संख्येचा गुणाकार. दोन संख्येचा गुणाकार 6400 किती आहे, 80 आहे. छेदामध्ये लिहायचं मसावी, मसावी किती आहे तुमचा 18. भाग द्या, 18 एके 18, 18 त्रिक किती आलं तुमचं 54 आलं. 64 मधून 54 गेले, राहिले किती तुमचे 10 राहिले, 108 तयार झालं तुमचं. 18 संघ किती आलं तुमचं 108. 18 संघ आलं तुमचं 108. 18 शून्य शून्य आलं तुमचं, उत्तर आलं 360. लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला 360 आहे एक ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर का, क्लिअर का रे बाबा. जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे. ती चला पुढच्या प्रश्नाकडे ते जाऊया. प्रश्न क्रमांक ठीक आहे 5च प्रश्न आहेत. चला क्लिअर करे. टाईप क्रमांक 6 क्लिअर का. टाईप क्रमांक 6 मध्ये तुम्हाला दोन संख्येचा गुणाकार दिला जाईल, लसावी दिला जाईल, मसावी विचारतील. दोन संख्येचा गुणाकार देतील, मसावी देतील, लसावी विचारला जाईल. ज्यावेळेस तुम्हाला लसावी विचारला जाईल त्यावेळेस दोन संख्येच्या गुणाकाराला मसावीनं भागा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आणि ज्यावेळेस तुम्हाला मसावी विचारतील त्यावेळेस दोन संख्येच्या गुणाकाराला लसावीनं भागा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. चला जाऊया टाईप क्रमांक पुढचा. टाईप क्रमांक 7. टाईप क्रमांक 7 बघा. टाईप क्रमांक 7 मध्ये पहिला क्वेश्चन, दोन अंकी दोन संख्येचा गुणाकार 4860 असून त्यांचा मसावी 18 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती म्हणते. ती लहान संख्या काढायच्या सुद्या किंवा मोठी संख्या काढायच्या सुद्या. तुम्ही काय करायचं माहिती आहे का, इथं दोन संख्येचा गुणाकार दिलेला आहे तुम्हाला, इथं दोन संख्येचा गुणाकार दिलेला आहे प्लस तुम्हाला मसावी दिलाय 18. मग अगोदर काय करायचं, लसावी काढून घ्यायचं. तर लसावी का काढायचं, तर लसावी हा मसावीच्या किती पट आहे, लसावी हा मसावीच्या किती पट आहे अगोदर काढायचा. म्हणजे असामायिक फॅक्टरचा गुणाकार काढून घ्यायचा. जे असामायिक अवयव लक्षात ठेवा त्यांचा गुणाकार काढायचा, म्हणजे पट काढून घ्यायची की बाबा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. मग काय करायचं, लसावी हा मसावीच्या किती पट काढण्यासाठी तुम्ही अगोदर लसावी काढून घ्या. मग लसावी कसं काढायचा, टाईप क्रमांक आपण 6 मध्ये बघितला आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे ती दोन संख्येचा गुणाकार दिला जाईल आणि तुमच्याकडे ती मसावी असेल तर लसावी कशा पद्धतीने काढायचा आहे, वरती दोन संख्येचा गुणाकार लिहायचा, 4800 किती 60 लिहिला आणि छेदामध्ये मसावी किती आहे तुमचा 18, भाग द्या, तुमचा लसावी निघून जाईल. 18 एके 18, 18 एके 18, 18 दोन्ही आलं तुमचं 36. बरोबर का. 18 दोन्ही किती आलं तुमचं 36 आलं. 48 मधून तुमचे 36 गेले, 48 मधून 36 गेले, 8 आणि 4 12, 126 राहिले. 18 संघ तुमचे 126, 18 संघ की तुमचे 126 नाही रे, 8 संघ 48, 18 सत्ते, 18 सत्ते तुमचं किती आलं, 18 सत्ते इथं 2 आहे, 18 सत्ते किती आलं तुमचं 126. चेक करतो इथं, 8 7 56 येते, 126 येते. 18 सत्ते किती आलं 126, 18 शून्य किती आलं तुमचं 0 आलं राजा. याचा अर्थ लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला आपल्याला, लसावी भेटला 270. मग आता काय करायचं, आपल्याला पट काढून घ्यायची. आपल्याला काय करायचे, पट काढायचे आहे राजा. पट याचा अर्थ काय की लसावी जो आहे तो मसावीच्या किती पट आहे. मग लसावी जो आहे आपला तो लसावी किती आहे तुमचा 270 आहे. ह्या 270 ला मसावीनं भागायचं. मसावी किती आहे तुमचा 18, मसावी किती आहे तुमचा 18, 18 ने भाग द्या, 18 एके तुमचे 18 आले, 27 मधून 18 गेले, राहिले तुमचे 9, 18 पंचे 90 आलं तुमचं. म्हणजे आपली पट जी आली ती पट किती आली तुमची 15 पट आली. याचा अर्थ लसावी जो आहे तो मसावीच्या किती पट आहे, 15 पट आहे. आता ही 15 पट आली नाही, ह्या 15 पटीची काय करायची माहिती आहे का, दोन असामायिक फॅक्टर पाडायचे. ह्याचे दोन असामायिक फॅक्टर पाडायचे 15चे. तर पाडा, 5 3 किती आलं तुमचं 15, 5 3 किती आलं 15. फॅक्टर हे लगज असले पाहिजे, अभाज्य असले पाहिजे तुमचे. चला
फॅक्टर किती आले 5 आणि किती आला तुमचा 3 आला राजा. मग आपल्याला विचारली काय मोठी संख्या काढायची, मोठी संख्या काढूया आपण अगोदर. नंतर लहान प्रश्नामध्ये जरी लहान संख्या विचारली असेल तर आपण लहान संख्या पण काढूया आणि मोठी संख्या पण काढूया. लहान संख्या, मोठी संख्या काढायची, लहान संख्या काढायची. मसावीला काय करायचं माहिती आहे का? मसावी जो आहे तुमचा, मसावी किती आहे रे तुमचा 18. 18ला मोठा फॅक्टर किती आहे तुमचा? मोठा फॅक्टर आहे तुमचा 5. 5 ने गुणा. 18 पंचे किती आलं तुमचं? 90 आलं. 18 पंचे 90 आलं. लहान संख्या काढायची, मसावी 18 आहे, मसावीला गुणायचं असतं. लहान संख्या काढायची असू दे किंवा मोठी संख्या काढायची असू द्या, मसावीला मोठी संख्या काढण्यासाठी मसावी गुणाकारामध्ये मोठा फॅक्टर आणि लहान संख्या काढण्यासाठी मसावी गुणाकारामध्ये लहान फॅक्टर. लहान फॅक्टर किती आहे तुमचा? 3 आहे. 18 त्रिक किती आलं तुमचं? 54 आलं. लहान संख्या जी भेटली आपल्याला ती मित्रांनो लहान संख्या किती भेटली? 54 भेटली. आपल्याला विचारले लहान संख्या कोणती? लहान संख्या जी भेटली ती लहान संख्या भेटली आपल्याला किती? 54 भेटली. आ एका ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा. क्लिअर का? पुन्हा एकदा सांगतो कशा पद्धतीने सोडवायचं. तुम्हाला दोन संख्येचा गुणाकार दिला जाईल, मसावी देतील किंवा लसावी देतील. त्यापैकी लहान संख्या किंवा मोठी संख्या काढण्यासाठी तुम्हाला मोठी संख्या आणि लहान संख्या काढण्यासाठी तुम्हाला पट माहित पाहिजे. पट म्हणजे असमकाव्यांचा गुणाकार माहित पाहिजे राजा. याचा अर्थ लसावी हा मसावीच्या किती पट आहे, मग लसावी हा मसावीच्या किती पट यासाठी तुम्हाला लसावी पण माहित पाहिजे आणि मसावी पण माहित पाहिजे. डायरेक्ट पट दिली असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुमचा. मग मी काय केलं, प्रथम लसावी काढून घेतला. लसावी कसा काढला? दोन संख्येच्या गुणाकाराला मी काय केलं, मसावीनं भागलं. मला लसावी मिळाला 270. लसावी जो भेटला तर किती भेटला? 270 भेटला. मग मी पट काढली की बाबा माझा लसावी जो आहे 270 हा मसावीच्या किती पट आहे. तर मी 270ला 18ने भागलं, किती आलं? 15. याचा अर्थ माझा लसावी जो आहे तो मसावीच्या किती पट आहे? 15 पट आहे. मग जो पट आली त्या पटचे पुन्हा असामायिक फॅक्टर पाडले मी. किती पाडले? 2. 5 तर किती आलं? 15. फॅक्टर पाडताना लक्षात ठेवा तुमचे असामायिक फॅक्टर आले पाहिजे, अभाज्य आले पाहिजे तुमच्या लक्षात ठेवा. मग 5 3 किती आलं? 15. मोठी संख्या काढायची. मोठी संख्या काढण्यासाठी मसावीला मोठ्या फॅक्टरनं गुणायचं आणि लहान संख्या काढण्यासाठी काय करायचं त्या ठिकाणी? मसावीला लहान फॅक्टरनं काय करायचं? गुणायचं. उत्तर निघून जाईल. चला क्लिअर झालं करी. चला नेक्स्ट क्वेश्चन. दोन अंकी दोन संख्येचा गुणाकार 6912 असून त्यांचा मसावी 24 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती? चला, दोन संख्येचा गुणाकार दिलाय 6912 असून त्यांचा मसावी 24 आहे, त्यापैकी मोठी संख्या कोणती? मोठी संख्या काढण्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? त्या ठिकाणी पट काढावे लागेल. बाबा लसावी हा मसावीचे किती पट आहे, पण आपल्याकडे ती लसावीच नाही. मग अगोदर लसावी काढून घ्या. अगोदर लसावी काढून घ्या. लसावी कोणत्या पद्धतीने काढायचा? दोन संख्येचा गुणाकार ऑलरेडी दिलाय 6912, त्याला भागायचं असतं मसावीनं. मसावी किती आपल्याकडे? ती 24 आहे. मसावी किती आपल्याकडे? 24 आहे. डायरेक्ट भाग देऊ शकता तुम्ही. 24 1 24, 24 दोन्ही आले तुमचे 48. 24 दोन्ही किती आलं? 48. 69 मधून 48 गेले तुमचे. वरचे 48 2 50, वरचे 10 झाले 12 60, वरचे 9. बरोबर का रे? 12 आणि 9 किती आलं तुमचं? 21. 12 आणि 9 बरोबर का? वरचे 12 12 आणि वरचे 9 21. 12 9 किती आलं? 21. 211 तयार झालं. 24च्या पाड्यामध्ये 211 आहे का तुमचं? 24च्या पाड्यामध्ये 211 आहे का? तर किती न गुणले? 5. 24 5 120 होते. 8 न गुणलं 8 चोक 32. 8 दोन्ही 16. 16 आणि 3 किती आले? 19. 192 आलं. बरोबर का रे? 9 केलं तर तुमचं किती येते? 9 चोक 36. जास्त होते. 9 दोन्ही 18. 18 आणि 3 किती आले? 21. 216 जास्त होते. भाग बसला 8चा. भाग बसला 8चा. 192 आलं. किती आलं? 192. वरचे 8 आणि वरचे 11.
वरचे 8 19 आलं. किती आलं? 19. वरचा घेतला 2 119 तयार झालं तुमचं. 24 8 192. 24 8 192 चा अर्थ लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला? 288. लसावी आपल्याला भेटला 288. मग आपल्याला काय करावं लागेल? पट काढावे लागेल. आणि पट काढण्यासाठी राजाओ काय करायचं असतं? लसावी वरती लिहायचं असतो. लसावी किती आहे तुमचा? 288. 288 ला मसावीनं भागायचं. मसावी किती आपला? 24. पट म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार असतो राजा. असामायिक अवयवाचा गुणाकार काढायचा मला किंवा पट काढायचे. पट काढण्यासाठी 288 भागीला मी किती करतोय? 24. म्हणजे माझा लसावी जो आहे तो मसावीच्या किती पट आहे? 24 1 24 आलं तुमचं. राहिले 4. 24 दोन्ही किती आलं? 48. पट जी आली ती पट किती आली तुमची? 12 आली. पट किती आली तुमची? 12 आली राजा. मग आता ह्या पटीचे काय करायचे? 2 असामायिक फॅक्टर पाडायचे. पुन्हा 2 काय करायचे? असामायिक फॅक्टर पाडायचे. मग 3 चोक किती आलं तुमचं? 12. 3 चोक किती आलं तुमचं? 12. लगतचे फॅक्टर असले पाहिजे, तेवढी काळजी घ्यायची. मग आपल्याला विचारले मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या तुम्हाला काढायची. मोठी संख्या बरोबर आपण मोठी संख्या विचारली, मोठी संख्या ही काढूया. आपण लहान संख्या ही काढूया. लहान संख्या. मग मोठी संख्या काढण्यासाठी मी सांगितलं होतं काय करायचं रे? मसावी घ्यायचा. मसावी किती आहे तुमचा? 24. 24 ला गुणायचं. मोठा फॅक्टर कुठला आहे तुमचा? 4. 4 ने गुणून टाका. लहान संख्या काढायची. लहान संख्या काढण्यासाठी मसावी गुणाकारामध्ये लहान फॅक्टर कुठला आहे तुमचा? 3 आहे. 3 ने इथं गुणा. 24 चोक किती आलं तुमचं? 96 आलं. आणि 24 त्रिक किती आलं तुमचं? 72 आलं. आपल्याला विचारले मोठी संख्या. मोठी संख्या आली 96. लहान संख्या आली 72. मोठी संख्या विचारली. मोठी संख्या आली 96. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. हे हित समजण्यासाठी किंवा तुम्हाला समजून सांगण्यासाठी लक्षात एवढा वेळ जातोय. हे जर मला करा सांगितलं मी जास्तीत जास्त 30 सेकंदामध्ये हे उडवून लावेल. जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा. तुम्ही 30 सेकंदाच्या आतमध्ये गणित सोडणार हे लक्षात असतं. समजतं ना? जरी मास्तरला लक्षात ठेव सांगण्यासाठी वेळ लागत असेल तर कारण डिटेलमध्ये मला एक्सप्लेन करावं लागतं. कारण एक्सप्लेन केल्यानंतर बेसिक कन्सेप्ट जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत त्याचं उत्तर निघणार नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्या लागतात राजा. चला तिसरा क्वेश्चन. 2 अंकी 2 संख्येचा गुणाकार 5880 असून त्यांचा मसावी 14 आहे. तर त्यापैकी मोठी संख्या कोणती विचारली तुम्हाला? चला जाऊया. मोठी संख्या काढायची. 2 असामायिक फॅक्टर पाडायचे. अगोदर मसावी हा लसावीच्या किती पट काढावा. पण आपल्याकडे लसावीच नाही. लसावी काढून घ्या. अगोदर लसावी काढून घ्या. लसावी कशा पद्धतीने काढणार तुम्ही? लसावी काढण्यासाठी तुमच्याकडे 2 संख्येचा गुणाकार आहे का? आहे. 5800 किती आहे? 80 आहे. प्लस ह्या गुणाकाराला भागायचं असतं मसावीनं. मसावी किती आपला? 14 आहे राजा. भाग द्या. उत्तर निघून जाईल तुमचं. लसावी निघून जाईल. 14 1 14. 14 दोन्ही 28. 14 चोक किती आलं तुमचं? 56. 14 चोक किती आलं तुमचं? 56. कारण 4 चोक 16. 4 ने किती आलं? 5. 14 चोक आलं 56. राहिले तुमचे 2. 28 तयार झाली. 14 1 14. 14 दोन्ही 28. वरचा 0 तसा. आपल्याला लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला? 420 भेटला. मग जो लसावी 420 आलाय ना तो 420 लसावी हा मसावीच्या किती पट आहे? लसावी जो आहे 420 तो मसावीच्या किती पट आहे अगोदर काढा. म्हणजे लसावी 420 वरती लिहा आणि मसावी खाली लिहा तुमचा 14. 14 1 14. 14 त्रिक 42 वरचा 0. लसावी जो आहे हा लसावी हा मसावीच्या किती पट आला तुमचा? 30 पट आला. मग जी पट आली तुमची पट म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. याचा अर्थ ह्याचे पुन्हा 2 फॅक्टर पाडा. ह्याचे पुन्हा 2 फॅक्टर पाडा तुम्ही. ह्याचे पुन्हा 2 फॅक्टर जर पाडले ह्याचे तर 5 सक्क किती आलं तुमचं? 30 आलं राजा. 5 सक्क किती आलं तुमचं? 30. लगतचे फॅक्टर असले पाहिजेत. त्यातलं असामायिक फॅक्टर असले पाहिजेत राजा. चला मग आता काय विचारले? मोठी संख्या विचारली आपल्याला. मोठी संख्या काढण्यासाठी मोठी संख्या काढण्यासाठी
काय करायचं आपल्याला? मसावी घ्यायचं आपल्याला, मसावी घ्यायचं आहे, मोठ्या फॅक्टरनं गुणायचं. आपल्याला लहान संख्या काढायची आहे, लहान संख्या काढण्यासाठी मसावी घ्यायचं आहे, लहान फॅक्टरनं गुणायचं आपल्याला. चला मोठी संख्या काढायची, मोठी संख्या काढण्यासाठी मसावी आपल्याकडे किती आहे? 14 आहे. 14 गुणाकारामध्ये मोठा फॅक्टर कुठला आहे तुमचा? 6 आहे राजा. 6 गुणा, 6 गुणा. 6 चोक 24 आला, हातच्याला 2, 6 1 6 2 किती आला? 84. मोठी संख्या जी भेटली ती किती भेटली आपल्याला? 84 भेटली. लहान संख्या काढायची, लहान संख्या मसावी, मसावी घ्या. लहान फॅक्टर कुठला तुमचा? 5. 14 ला 5 न गुणा, 14 पंचे किती आलं तुमचं? 70. 14 पंचे आलं 70. मोठी संख्या आली 84, लहान संख्या आली 70. आपल्याला विचारले मोठी संख्या, मोठी संख्या आली 84. ऑप्शन क्रमांक 2. चलो जाऊया पुढं. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 4. 2 अंकी 2 संख्येचा गुणाकार 27 असून त्यांचा लसावी 180 आहे, तर त्या 2 संख्येची बेरीज किती विचारली? तुम्हाला अगोदर 2 संख्या काढाव्या लागतील आणि त्या 2 संख्येची बेरीज करावी लागेल तुम्हाला. बघा, लसावी हा मसावीच्या किती पट अगोदर काढावा लागेल तुम्हाला? लसावी हा मसावीच्या किती पट आहे त्यासाठी आपल्याला मसावी अगोदर काढावी लागेल. मसावी काढण्यासाठी तुम्हाला 2 संख्येच्या गुणाकाराला लसावीनं भागावं लागेल. लसावी किती आहे तुमचा? 180. 0 0 कॅन्सल झाले. 18 1 तुमचे 18. 27 मधून 18 गेले, राहिले तुमचे 9. 18 पंचे किती आलं? 90. मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला आपला? त्या ठिकाणी 15 भेटला. मग आपल्याला काय काढायचे? पट काढून घ्यायचे. पट काढण्यासाठी लसावीला मसावीनं भागायचं असतं. पट काढण्यासाठी लसावी आपल्याकडे ती 180 आहे, त्याला मसावीनं भागायचं असतं. चला 15 1 15, राहिले किती तुमचे? 3. 15 2 30 आले. म्हणजे पट जी आली ना, पट आली आपली 12. म्हणजे लसावी जो आहे तो लसावी हा मसावीच्या किती पट आला? 12 पट आला. मग पटीचा काय करायचा? पुन्हा 2 असामायिक फॅक्टर पाडायचे आपल्याला. पुन्हा याचे 2 असामायिक फॅक्टर पाडा या ठिकाणी. 3 चोक किती आलं? 12. 3 चोक आलं 12 राजा. बरोबर आहे का? मग मोठी संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मोठी संख्या काढण्यासाठी मसावी किती आलं? 15. 15 ला आपल्याला काय करावं लागेल राजा? मोठ्या संख्येनं गुणावं लागेल, म्हणजे मोठ्या फॅक्टरनं गुणावं लागेल. आणि लहान संख्या काढण्यासाठी मसावीला लहान फॅक्टरनं गुणावं लागेल. आपण संख्याही काढूया, डायरेक्ट पण सांगतो कसं काढायची बेरीज. अगोदर मोठी संख्या काढूया आपण. मोठी संख्या काढण्यासाठी मसावी आपल्याकडे किती आहे? 15. 15 गुणाकारामध्ये मोठा फॅक्टर 4 आहे. 15 चोक किती आलं? 60. मोठी संख्या जी भेटली ती मोठी संख्या किती भेटली आपल्याला? 60 भेटली. लहान पण संख्या काढून घ्या. लहान संख्या काढण्यासाठी लहान संख्या बरोबर मला सांगा, लहान संख्या मसावी आपला 15 आहे आणि लहान फॅक्टर कुठला आपला? 3 आहे. लहान फॅक्टर आपला 3 आहे. 15 त्रिक किती आलं तुमचं? 45. आपल्याला म्हणते दोघांची बेरीज काय? त्या 2 संख्येची बेरीज काय? 2 संख्येची बेरीज करा 5. 10 4 किती आले तुमचे? 6 4 किती आले तुमचे? 10. 105. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. जर तुम्हाला संख्या काढायचीच नाहीत, लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ते लक्ष द्या, संख्या जर तुम्हाला काढायच्याच नसत्या आणि डायरेक्ट जर तुम्हाला बेरीज काढायची असते, तुम्ही काय केलं असतं? मला सांगा.
आपल्याकडे ती गुणोत्तर जे आले लक्षात ठेवा, त्या दोन संख्येचं गुणोत्तर जे ते किती आहे? 3/4 आहे. दोन संख्येचं गुणोत्तर जे आहे ते गुणोत्तर किती आहे तुमचं? 3/4 आहे राजा. बरोबर आहे का? दोन असामायिक फॅक्टर आहेत लक्षात ठेवा, याचा अर्थ ते दोन संख्येचं गुणोत्तर झालं. 3 आणि 4, 3 अधिक 4 किती आलं तुमचं? 7. 7 ला गुणायचं मसावीनं, 7 ला गुणायचं मसावीनं. मसावी किती आपला? 15. 15 सत्त किती आलं? 105. 15 सत्त किती आलं? 105. जर तुम्हाला मोठी संख्या आणि लहान संख्या काढायची नसेल, डायरेक्ट एक्झाम मध्ये तुम्हाला डायरेक्ट बेरीज विचारली असेल, तर ते दोन संख्येचं जे गुणोत्तर आलंय लक्षात ठेवा, दोन असामायिक फॅक्टर जे आले त्यांचं काय करायची? बेरीज करायची आणि त्यांच्या बेरजेला राजा काय करायचं? मसावीनं गुणायचं. तुमची डायरेक्ट बेरीज निघून जाईल. फरक विचारला असता तर काय केलं असतं? ह्या दोघांमधला डिफरन्स घेतला असता आणि त्या डिफरन्सला आपण काय केलं असतं? मसावीनं गुणलं असतं. उत्तर निघून गेलं असतं आपलं. चला, समजतंय ना मी काय सांगतोय ते? समजतंय का रे? चला, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ती प्रश्न क्रमांक 5 झालं काय रे? चला, 4 गणित क्लिअर करे मला सांगा. 4 गणित क्लिअर का? टाईप क्रमांक 7 मधली 4 गणित क्लिअर का? तुम्हाला काय केलं जाईल त्या ठिकाणी? दोन संख्येचा गुणाकार दिला जाईल, लसावी देतील किंवा मसावी देतील आणि तुम्हाला डायरेक्ट मोठी संख्या किंवा लहान संख्या किंवा त्याची बेरीज किती हे विचारलं जाईल. बेरीज विचारली असेल तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. इथे विचारली असेल तर 5 आणि 3 किती आलं तुमचं? 8. बरोबर आहे का? 5 आणि 3 आले 8. 8 ला कशानं गुणायचं? मसावीनं गुणायचं तुमचं. काहीच प्रॉब्लेम नाही राजा. नसेल तर दोन मोठी संख्या काढा, लहान संख्या काढा, दोघांची ऍडिशन करा. फरक विचारला असेल, संख्या मोठी काढा, लहान काढा, दोघांची वजाबाकी करा. म्हणजे तुम्ही कुठल्याही मेथडनं सॉल्व्ह करू शकता. फक्त तुमची कन्सेप्ट अगोदर क्लिअर पाहिजे, तरच लक्षात ठेवा ते सुटणार, अन्यथा सुटणार नाहीये. चला, टाईप क्रमांक 8. 3 अंकी दोन संख्येचा लसावी हा मसावीचे 117 पट आहे. लसावी जो आहे तो मसावीच्या 117 पट आहे. जर त्यांचा मसावी 12 असल्या त्या दोन संख्यामधला फरक किती विचारले? जस्ट लक्षात ठेवा, आताच आपण मी सांगितलं होतं तुम्हाला, पट काढली इथं. लसावी जो आहे तो लसावी हा मसावीच्या किती पट आलता तुमचा? 12 पट आलता. मग पट कशा पद्धतीनं काढली होती? मी पट काढली होती की लसावीला भागलं होतं मसावीनं. ज्या वेळेस तुम्ही लसावीला काय करताय? मसावीनं भाग देताय, लसावीला मसावीनं भाग देताय, त्यावेळेस पट निघत असते. काय निघत असते? पट निघत असते. पट म्हणजे असामायिक अवयवाचा गुणाकार किंवा दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार. दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो राजा ते. चला, क्लिअर का? दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. पट म्हणजे काय काय लक्षात ठेवणार? या इकडे सांगतो, पुढे सांगतो. पट म्हणजे काय लक्षात ठेवायची? पट कशा पद्धतीनं काढतो आपण? पट काढताना लसावीला भागायचं असतं मसावीनं, लसावीला भागायचं असतं मसावीनं. ओके, म्हणजे लसावी हा मसावीच्या पट निघून जाईल. मग पट म्हणजे काय? पटला दुसरं नाव काय लक्षात ठेवायचं? असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. किंवा राजा दुसरं एक लक्षात ठेवायचं, दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार. दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार. बघा, एवढं लक्षात ठेवा. पट म्हणजे काय लक्षात ठेवणार तुम्ही? पट म्हणजे लक्षात ठेवायचं असामायिक अवयवांचा गुणाकार किंवा दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार. दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो राजा तो. मग आता या इकडं मला सांगा, इथं काय म्हणते? लसावी हा मसावीचे 117 पट आहे. याचा अर्थ पट जी दिली ती पट किती आहे तुमची? 117. आता मी सांगितलं पट म्हणजे काय असतं? दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. मग ह्याची काय करा माहिती आहे का? असामायिक फॅक्टर पाडा. ह्याचे काय करा? दोन असामायिक फॅक्टर पाडा, म्हणजे दोन संख्याचं गुणोत्तर काढा राजा. दोन संख्याचं गुणोत्तर काय करा? काढा. मग हे कितीच्या पाड्यात आहे? 13च्या. 13 किती आलं तुमचं? 117. 13 किती आलं तुमचं? 117. पुन्हा 13 किती आलं? 130 आलं. 13 117. एक फॅक्टर लक्षात ठेवा, असामायिक आला पाहिजे, अभाज्य आलाच पाहिजे, लक्षात ठेवा. चला, चा अर्थ दोन संख्यांचं गुणोत्तर जे आलं, दोन संख्याचं गुणोत्तर जे आलं ते किती आलं तुमचं? 13/9 आलं. किती आलं? 13/9 आलं. दोन संख्याचं गुणोत्तर 13/9. पट जे असते लक्षात ठेवा, पट ही लसावी ही मसावीच्या किती पट आहे?
म्हणजे 117 हा लसावी हा मसावीच्या किती पट आहे तुमचे 117 पट. पट म्हणजे काय सांगितलं, असामायिक अवयवांचा गुणाकार असतो किंवा दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. म्हणजे हा दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार आहे. याला फक्त दोन संख्ये फोड केली मी, म्हणजे दोन असामायिक फॅक्टर पडले, म्हणजे 13 आलं आपलं. म्हणजे हे काय झालं 13 त्या दोन संख्येचं गुणोत्तर झालं. मग आपल्याला काय करायचं माहिती का, ती म्हणते या दोन संख्यामधला फरक किती. दोन संख्यामधला फरक म्हणजे पहिल्या संख्येचं गुणोत्तर 13 आहे, दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर किती आहे 9 आहे. 13 वजा 9 करून टाका. 13 वजा 9 जर केलं तर किती आलं तुमचं 4 आलं. 4 मग 4 ला गुणायचं राजा मसावीनं. मसावी किती आपला 12. 12 चोक किती आलं 48. त्या दोन संख्यामधला फरक झाला, तो फरक किती आला 48. चला क्लिअर करे बाबा. त्या दोन संख्यामधला फरक जो आला तो किती आला तुमचा 48. तुम्ही असं पण करू शकता, तुम्ही संख्या पण काढू शकता. बघा संख्या पण काढूया, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा आपल्याला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या, बरोबर का. मग मी इथं संख्या पण काढतो. बघा इथं मला काय करायचं माहिती आहे का, मोठी संख्या काढायची. मी कशा पद्धतीने काढणार आहे मोठी संख्या. मला मोठी संख्या काढायची, मी कशा पद्धतीने करा. मसावीला, मसावी किती आहे आपला 12. 12 ला गुणायचं असतं मोठा फॅक्टर. मोठा फॅक्टर किती आहे तुमचा 13. मोठा असामायिक फॅक्टर कुठला तुमचा 13. 13 न गुणा इथं 13 दोन्ही 26 आले. हातच्याला गेला 2. 13 1 13. 13 आणि 2 किती आलं 15. 156 आलं. मोठी संख्या आली 156. लहान संख्या काढूया आपण आता. लहान संख्या, मग लहान संख्या काढण्यासाठी मसावी घ्यायचं. मसावी किती आपला 12. 12 ला गुणायचं लहान फॅक्टर. लहान फॅक्टर किती आहे तुमचा 9. 12 9 किती आलं 108. 12 9 किती आलं 108. मग आता विचारले की आपल्या त्या दोन संख्यामधला फरक मला सांगा. 156 वजा जर तुम्ही 108 केलं राजाओ, इथं हातच्या घेतला 16. 16तून 8 गेला 8. 4 राहिला 0. फरक किती आला तुमचा 48. फरक किती आला 48. आणि असा पण काढल्यानंतर फरक किती आला तुमचा 48 आला. क्लिअर करेवा. म्हणजे तुम्ही कुठल्याही मेथडनं जावा, तुम्ही डायरेक्ट काढू शकता. हे आता मोठी संख्या लहान संख्या काढायची काय गरज आहे का, मला सांगा काय गरज आहे इथं. इथं जर तुम्हाला विचारलं असतं मोठी संख्या लहान संख्या तर काढली असते. आपल्या डायरेक्ट विचार त्या दोन संख्येमधला फरक. जर त्यांचं गुणोत्तर आपल्याकडे ते असेल तर गुणोत्तरातला फरक म्हणजे लक्षात त्या दोन संख्येमधला फरक असणार. मग मी गुणोत्तरातला फरक किती आला 4 आला. मग 4 ला कितीनं गुणलं मी मसावीनं गुणलं. 12 चोक आलं 48. चला स्मार्ट गिरी दावायला जरा थोडंसं शिकायचं. बघून घ्या एकदा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते क्लिअर करे बाबा, समजते ना. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. 3 अंकी दोन संख्येचा लसावी हा मसावीच्या 55 पट आहे. पट 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 आहे, बरोबर. कारण पट म्हणजे मी सांगितले दोन असामायिक अवयवांचा गुणाकार असतो किंवा त्या दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. पट पट आहे तुमचं 55 आहे. पट किती आहे तुमचं 55. तुम्हाला काय करायचे, जे दोन असामायिक फॅक्टर पाडायचे आहेत, याचे पुन्हा दोन असामायिक फॅक्टर पाडा. अकरी पाची किती आलं तुमचं 55. म्हणजे हे अकरी पाची 55 आलं, म्हणजे हे दोन संख्येचं गुणोत्तर आलं. त्या दोन संख्येचं गुणोत्तर किती आलं 11/5. 55 हा काय पट आहे. पट म्हणजेच काय, त्या दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. बघा काय सांगतोय, दोन संख्येच्या गुणोत्तराचा तो गुणाकार असतो. मग मी काय केले, जे असामायिक फॅक्टर पाडून घेतले. याचा अर्थ किती आलं 11 आणि 5 आलं. 11 आणि किती आलं तुमचं 5 आलं, बरोबर ना. मग मला सांगा, मला त्या दोन संख्येचं गुणोत्तर भेटलं 11/5. मला काय विचारलं, त्या दोन संख्येमधला फरक. फरक विचारला मी. 11 वजा 5 करणार. 11 वजा 5 किती आले रे 6 आलं, बरोबर. 6 ला मी गुणणार मसावी. मसावी किती आहे माझा 21 आहे. 21 6 1 6. 6 दोन्ही 12. त्या दोन संख्येमधला फरक जो आला तो फरक किती आला 126. हा एका ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1.
क्लिअर होते, समजतंय? आणि तसं पण तुम्ही संख्या पण काढू शकता. संख्या कशा काढायच्या बाबा, तुम्हाला मोठी संख्या काढायची असेल काहीच प्रॉब्लेम नाही, काढू शकता. नंतर फरक काढायचा, वजाबाकी करू शकता. काय प्रॉब्लेम आहे मला सांगा इथं? पण वेळ कशाला घालवायचा? परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारलाय तेवढंच उत्तर काढायचं, लक्षात ठेवा. बाकी आगाऊ धंदा काय करत बसायचं नाहीये. मोठी संख्या पण इथं आपण काढूया ना, काय प्रॉब्लेम? आपण इथं काढत बसूया जरा थोडंसं. मोठी संख्या काढायची. मोठी संख्या काढण्यासाठी मसावीला गुणायचं असतं. मसावीला गुणायचं असतं मोठा फॅक्टर. मोठा फॅक्टर कुठला तुमचा? 11. 11 एके 11, हातच्याला गेले 11 दोन्ही 22. 22 आणि किती आलं तुमचं? 23. 231. मोठी संख्या आली 231. लहान संख्या काढायची आपल्याला. लहान संख्या काढून घ्या. लहान संख्या बरोबर लहान संख्या काढण्यासाठी मसावी घ्यायचा असतो. मसावी किती आहे तुमचं? 21. 21 गुणाकारामध्ये लहान फॅक्टर किती आहे तुमचा? 5 आहे. 5 ने गुणा. 5 एके 5. 5 दोन्ही किती आलं? 10. 105 आलं. 100 किती आलं तुमचं? 5 आलं. राजा. मग आपल्याला विचारलं यामधला फरक किती? फरक म्हणजे वजाबाकी. 231 वजा किती करायचं? 105 करायचं आपल्याला. हातच्या उसनं घेतला 2, इथं झाले 11. 11तून 5 गेले, राहिले 7. 2 तसं 2तून 1 गेले 1. 100 किती आलं तुमचं? 26 आलं का? बरोबर 126 तिथं. म्हणजे हे करत बसायची काहीच गरज नाही ना. आपल्याला विचारला फरक तर डायरेक्ट करा ना. चला, क्लिअर का? तिसरा प्रश्न. 2 अंकी 2 संख्येचा लसावी हा मसावीच्या 14 पट आहे. त्यांचा मसावी 13 असल्या त्या दोन संख्येमधला फरक किती विचारलाय तुम्हाला? फरक विचारू द्या, नाहीतर बेरीज विचारू द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. चला, लसावी हा मसावीच्या किती पट आहे रे? लसावी जो आहे तो लसावी हा मसावीच्या किती पट आहे? 14 पट आहे. याचा अर्थ पट म्हणजे मी सांगितलंय, पट किती आपली? 14. आणि पट म्हणजे असते दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार. पट म्हणजे काय असते? दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो राजा. मग असामायिक फॅक्टर पाडून घ्या. 14चे असामायिक फॅक्टर काय पडणार? बे 7 14. बे 7 किती आलं तुमचं? 14 आलं राजा. मग आपल्याला काय करायचं म्हणलंय? मसावी 13 असल्या त्या दोन संख्येमधला फरक किती? हे काय आलं रे? 2 आणि 7 काय आलं? त्या दोन संख्येचं गुणोत्तर आलं. त्या दोन संख्येचं गुणोत्तर आलं 2 आणि 7. मग फरक विचारलाय. फरक 7 वजा किती केलं तुमचं? 2 केलं. 7 वजा 2 किती आलं? 5. 5 ला गुणायचं मसावीनं. मसावी किती आहे तुमचा? 13. 13 5 किती आलं? 65. त्या दोन संख्येमधला फरक जो आला तो फरक किती आला? 65. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला, क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला, पट म्हणजे काय हे लक्षात असू द्या. पट म्हणजे लक्षात ठेवायचे त्या दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. पट म्हणजे राजाओ काय लक्षात ठेवायचं? त्या दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार किंवा असामायिक अवयवांचा गुणाकार असतो. म्हणून पटीचे लक्षात ठेवा. मी काय केले? दोन फॅक्टर पाडले असामायिक. बे 7 14 आले. बे 7 14 आले याचा अर्थ असामायिक फॅक्टर आले. म्हणजेच त्या दोन संख्येचं गुणोत्तर आलं 2/7. त्या दोन संख्येचं गुणोत्तर 2/7 आलं. म्हणले फरक किती? आता तुम्ही संख्या जरी काढत बसला, संख्याही काढूया, काहीच प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा, मोठी संख्या काढूया आपण इथं. संख्या काढून पण फरक काढतो बघा. पण करत बसायची काय गरज आहे मला सांगा? आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारला तेवढंच करायचं. इथं मात्र सगळं करूया आपण. मोठी संख्या काढायची. मोठी संख्या काढण्यासाठी मी सांगितले मसावी घ्यायचा. मसावीला गुणायचं लहान फॅक्टरनं. लहान फॅक्टर कुठला आहे तुमचा? 2 आहे राजा. 2 ने गुणायचं. 13 दोन्ही किती आलं तुमचं? 26 आलं. सॉरी, मोठी संख्या काढायची ना. हा, मोठा फॅक्टर घ्यायचा 7. 13 7 किती आलं तुमचं? 91. 13 7 आलं 91. मोठी संख्या काढण्यासाठी मसावीला मोठ्या फॅक्टरनं गुणायचं असतं. लहान संख्या काढायची आपल्याला. लहान संख्या काढायची आहे.
लहान संख्या काढण्यासाठी मसावीला लहान फॅक्टरनं गुणायचं असतं. लहान फॅक्टर किती आपला 2 आहे, 2 न गुणा. 13 दोन्ही किती आलं, 26 आलं राजा. मग आपल्याला विचारलं दोघांमधला फरक, 91 वजा किती करायचं आपल्याला, 26 करायचं आहे. हातच्या घेतला 8, इथं झाले 11, 11तून 6 गेले राहिले 5, 8तून 2 गेले राहिले तुमचे 6, फरक किती आला तुमचा, 65. फरक किती आला तुमचा, 65. म्हणजे तुम्ही संख्या काढून पण सॉल्व्ह करू शकता आणि तुम्ही त्यांच्या गुणोत्तरामधला फरक घेऊन पण त्यामधला फरक काढू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. 2 अंकी 2 संख्येचा लसावी हा मसावीच्या 15 पट आहे. तर त्यांचा मसावी जर 17 असल्या त्यापैकी मोठी संख्या कोणती विचार. आता संख्या विचारली राजा. पट म्हणजे मी सांगितले 2 संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. पट म्हणजे 2 संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. त्या 2 संख्येचं गुणोत्तर काढून घ्या. 3 5 15. 3 5 किती आलं, 15 आलं. 2 असामायिक फॅक्टर पडले. 2 असामायिक फॅक्टर पडले 3 आणि 5 राजे. याचा अर्थ ते 3 आणि 5 काय झालं, त्या 2 संख्येचं गुणोत्तर आलं. ते 2 संख्येचं काय आलं त्या ठिकाणी, गुणोत्तर आलं. हे क्लिअर झालं. मग आपल्याला काय म्हटलं रे, मोठी संख्या काढा. मोठी संख्या काढण्यासाठी मोठी संख्या बरोबर मला सांगा, मसावी किती आपला 17 आहे. गुणाकारामध्ये मोठा फॅक्टर किती आहे तुमचा, 5 आहे. 17 5 किती आलं तुमचं, 85 आलं. लहान संख्या पण काढून टाकूया आपण. लहान संख्या बरोबर परीक्षेत मोठी संख्या विचारली, फक्त मोठी संख्या काढायची, सगळं काढत बसायचं नाहीये. इथं ठीक आहे. चला, मसावी किती आपला 17. 17 गुणाकारामध्ये लहान फॅक्टर किती आपला 3 आहे राजा. 17 त्रिक किती आलं तुमचं, 51. आपल्याला विचारलंय मोठी संख्या कोणती. मोठी संख्या आली 85. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा, ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर का. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 5. 3 अंकी 2 संख्या. हे होमवर्क करा तुम्ही. हा तुमच्यासाठी होमवर्क. हा तुमच्यासाठी आता होमवर्क. तुम्ही कधीतरी होमवर्क करत चला. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. हा काय करा, तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही होमवर्क करा. टाईप क्लिअर करे बाबा. टाईप क्लिअर का. टाईप क्रमांक 8. टाईप क्रमांक 8 मध्ये तुम्हाला लसावी हा मसावीच्या पट दिला जाईल. लसावी देतील किंवा मसावी देतील. त्या 2 संख्येची बेरीज विचारतील. त्या 2 संख्येमधला फरक विचारतील. मोठी संख्या विचारतील, लहान संख्या विचारतील. आपल्या सर्व गोष्टी काढता आल्या पाहिजे. तुमच्यासाठी गणित होमवर्क. चला टाईप क्रमांक 9. टाईप क्रमांक 9. टाईप क्रमांक 9. 42 व 98 या 2 संख्येचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. तर लसावी हा मसावीच्या किती पट आहे विचारले. लसावी जो आहे तो लसावी हा मसावीच्या किती पट आहे. पट निघत असते लसावीला मसावीनं भागल्यानंतर. बघा बेसिक समजून घ्या. लसावीला मसावीनं भागल्यानंतर पट निघत असते. मग पट म्हणजे काय असतं. पट म्हणजे असतं 2 असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार. किंवा पट म्हणजे असतं 2 संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार.
दोन संख्येच्या पट म्हणजे काय असतं? दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार. गुणोत्तराचा गुणाकार. या ज्या बेसिक कन्सेप्ट सांगतो ना, त्या सगळीकडे ते उपयोगी पडत असतात राजा. मग पट म्हणजे काय असतं? मी सांगितलं, दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार असतो. मग आपल्याला प्रश्न विचारला 42 व 98 या दोन संख्येचा लसाव्या मसावीच्या किती पट आहे राजा? मग त्या दोन संख्येचं गुणोत्तर काढून घ्या. 98 भागीला किती केलं? 42 केलं राजा. 98 भागीला 42 करा, तुम्हाला त्या दोन संख्येचं गुणोत्तर मिळेल आणि त्या दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला काय मिळून जाईल? त्या ठिकाणी पट मिळून जाईल. मग करा, कितीनं भाग जातो तुमचा इथं? 4 4 1 4 नाही जात 4 भाग. चला 2 भाग जातो तुमचा. बे दोन्ही 4 बे 1 बे राजा. बे दोन्ही 4 बे 1 बे. बे चोक 8 बे चोक 8 राहिला किती तुमचा? 1. बे 9 18 पुन्हा कितीनं भाग जातो? 7 न. 7 त्रिक 21 साती साती 49. आता 7 आणि 3 ला भाग जाणार नाही राजाओ, कारण त्या अभाज्य संख्या त्या अभाज्य संख्येत म्हणजे मूळ संख्या आहेत. मग 7 आणि 3 काय आलं? 7 आणि 3 आलं त्या दोन संख्येचं गुणोत्तर आलं. त्या दोन संख्येचं गुणोत्तर किती आलं? 7 आणि मग आपल्याला विचारलं दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार केला की आपल्याला पट मिळत असते राजा. काय मिळते? पट. पट काढायची आपल्याला. लसावी हा मसावीच्या किती पट आहे? 7 आणि गुणोत्तराचा गुणाकार करून टाका. 7 त्रिक किती आलं? 21. लसावी हा मसावीच्या किती पट आला तुमचा? 21 पट. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. क्लिअर का रे बाबा? ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचार दोन संख्या दिल्या जातील आणि लसाव्या मसावीच्या किती पट आहेत, त्यावेळेस एक गोष्ट कन्सेप्ट लक्षात ठेवायची. त्या दोन संख्येचं काढायचं गुणोत्तर. त्या दोन संख्येचं गुणोत्तर काढायचं. कारण का? लसावी हा मसावीच्या पट कधी असतो? त्या दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकाराच्या पटीत असतो. लक्षात ठेवा. म्हणजे त्या दोन संख्येचं गुणोत्तर काढलं आणि त्या दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार लक्षात ठेवा जेवढा असेल तेवढा लसाव्या मसावीच्या पट असणार तुमचा. म्हणजे इथं स्टेटमेंट वाटल्यास लिहितो एक तुमचं इथं. दिलेल्या 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 दोन संख्यांच्या गुणोत्तराच्या गुणाकारा एवढा लसावी हा मसावीच्या पट असतो. लसावी हा मसावीच्या पट असतो. ही कन्सेप्ट लक्षात असू द्या. म्हणजे दोन संख्येचं गुणोत्तर काढलं, त्या दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार हा लक्षात ठेवा. गुणोत्तराच्या गुणाकारा एवढा लसावी हा मसावीच्या काय असतं? त्या ठिकाणी पट असतो. चला क्लिअर करी बाबा. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 2. 120 व 168 या दोन संख्येचा लसावी हा त्याच्या मसावीच्या किती पट आहे? पट काढण्यासाठी तुम्हाला अगोदर काय करावं लागेल? पट काढण्यासाठी तुम्हाला त्या दोन संख्येचं गुणोत्तर काढावं लागेल. दोन संख्येचं गुणोत्तर कसं काढणार? 120 भागीला किती करू शकता? 168 करू शकता. भाग द्या इथं. भाग कितीने जाईल तुमचा? 2. बे सक्क 12 बे 0 0 बे 8 16 बे 8 16 बे चोक 8 12 पंचे 60 12 7 84 वरती राहिलं 5 छेदामध्ये राहिलं 7. याचा अर्थ त्या दोन संख्येचं गुणोत्तर जे भेटलं ते गुणोत्तर किती भेटलं? 5/7. त्या दोन संख्येचं गुणोत्तर भेटलं 5/7. आता ह्या दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकारा एवढा लसाव्या मसावीच्या पट असतो. म्हणजे 5 गुणाकारामध्ये 7 करा. 7 5 किती आलं तुमचं? 35. मसावी हा लसावीच्या किती पट आला? 35 पट. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला क्लिअर करे बाबा.
क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. 32 व 23 या दोन संख्येचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? लसावी हा मसावीच्या किती पट आहे म्हणले की अगोदर दोन संख्येचं काय काढून घ्यायचं गुणोत्तर. 32 आणि 23 गुणोत्तर काढून घ्या. का रे गुणोत्तर काढायचं? कारण त्या दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकारा एवढा, त्या गुणोत्तराच्या गुणाकारा एवढा लसावी हा मसावीच्या पट असतो. याचा अर्थ गुणोत्तर काढा. 23 ही अभाज्य संख्या, अभाज्य म्हणजे मूळ संख्या, भाग जाणार नाही. याचा अर्थ त्या दोन संख्येचं गुणोत्तर भेटलं 32 32 किती भेटलं? 23 भेटलं राजाव. म्हणजे या दोघाचा गुणाकार करावा लागेल. गुणाकार करून टाका. 32 गुणाकारामध्ये किती करायचंय? 23 करायचं आहे. चला 32 गुणाकारामध्ये आपल्याला किती करायचंय? 23 करायचंय. 32 दोन्ही किती आलं तुमचं? 46 आलं. 23 दोन्ही किती आलं तुमचं? 46 आलं. 23 दोन्ही 46 आलं. वरती गेलं 4, खाली राहिलं 6. 23 त्रिक किती आलं तुमचं? 69. 69 मध्ये 4 मिळवले. 69 मध्ये 4 मिळवले तुमचे किती आले? 73. 700 किती आलं? 36. 700 किती आलं? 36. लसावी हा मसावीच्या किती पट आला? 736 पट. आहे का 736 पट? ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर का? क्लिअर का? ज्यावेळेस तुम्हाला दोन संख्या दिल्या जातील आणि दोन संख्या दिल्यानंतर लसाव्या मसावीच्या किती पट आहे, ज्यावेळेस असा प्रश्न केला जाईल त्यावेळेस त्या दोन संख्येचं गुणोत्तर काढा आणि त्या दोन संख्येचं गुणोत्तर काढून त्या दोन संख्येच्या गुणोत्तराचा गुणाकार करा आणि जो गुणाकार येईल तो गुणाकार लक्षात ठेवा. लसाव्या मसावीच्या पट असणार तुमचा. म्हणजे तेवढा गुणाकार एवढा लक्षात ठेवा. लसाव्या मसावीच्या पट असणार तुमचा. पुढचा 108 व 144 या दोन संख्येचा लसावी हा त्याच्या मसावीच्या किती पट आहे? इथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय? दोन संख्येचं गुणोत्तर काढायचं. दोन संख्येचं गुणोत्तर काढण्यासाठी 108 भागीला किती करायचं? 144 करायचं आहे. भाग द्या. इथं कितीनं भाग जाईल तुमचा? 4 ने भाग जाईल का? 2 न भाग जातो. 2 पंचे 10, 2 चोक 8, 2 साती 14, 2 दोन्ही 4. वरती राहिला 54, छेदामध्ये राहिला 72. पुन्हा भाग जातो. 2 दोन्ही 4 राहिला 1, 2 साती 14, 2 त्रिक 6 राहिला 1, 2 सक्क 12, 9 त्रिक 27, 9 चोक 36. वरती राहिलं 3, छेदाला राहिलं 4, 3/4. म्हणजे या दोन संख्येचं गुणोत्तर जे भेटलं त्या दोन संख्येचं गुणोत्तर भेटलं 3/4. त्या दोन संख्येचं गुणोत्तर भेटलं 3/4 आणि त्या दोन संख्येच्या गुणोत्तराच्या गुणाकारा एवढा लसावी हा मसावीच्या पट असतो. याचा अर्थ या दोघांचा गुणाकार करा. 3 गुणाकारामध्ये 4 किती आलं तुमचं? 12. लसावी हा मसावीच्या किती पट आला? 12 पट. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर का? चला क्लिअर का? जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे? प्रश्न ठीक आहे, संपलेत सगळे. ठीक आहे, आजचा भाग क्लिअर कर बाबा. जे रेकॉर्डेड व्हिडिओ बघतात ते पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ बघा, तर तुमच्या त्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. टाईप क्रमांक 9 पर्यंत आलोय आपण. टाईप क्रमांक 9 पर्यंत आलेलो आहे. ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. धन्यवाद.